हाय फ्रेंड्स, तर चला मी जरा तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीने मिरचीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता मिरच्या भाजून घेते। मिरच्या भाजून झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता लसूण टाकणार आहोत। लसूण टाकल्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। खलबत्ता घेतला, त्याच्यामध्ये सगळं टाकले, मिरच्या सगळ्या ठेचून घेतल्या आणि कसं आहे भाजून घेतल्या ना तर तिखट लागत नाही म्हणून त्या भाजून घ्यायच्या। मग त्यामुळे नाही का चव पण येते चटणीला। तर बघा अशा पद्धतीने आपला ठेचा तयार झालेला आहे। तर आता मी त्याच्यामध्ये कढई ठेवणार आहे गॅसवरती। त्याच्यात तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यात एक कापलेला कांदा घेतलेला आहे, तो मिक्स करून घेतला। त्याच्यामध्ये टाकणार आहे मोहरी, त्याच्यानंतर जिरे टाकायचे। तर सर्व मिक्स करून घ्यायचे। त्याच्यामध्ये ठेचा केलेला टाकून द्यायचा, तो परतून घ्यायचा तेलामध्ये। तर करून बघा, खूप छान लागतो। आता कापलेली कोथिंबीर घेतलेली ती पण त्याच्यामध्ये टाकून घेतली, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ते। तर अशा पद्धतीने परतून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये 2 टोमॅटो कापले होते ते टाकले। करून बघा, खूप छान लागतो आणि तोंडालाही चव येते। एक चपाती तुम्ही जास्त खाल त्याच्या संगती। तर बघा अशा पद्धतीने आपला ठेचा तयार झालेला आहे। तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक फॉलो करायला विसरू नका। तर तुम्ही ही रेसिपी कुठून बघितली मला सांगा कमेंटमध्ये नक्की, आणि असा ठेचा नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे तो।